याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुगा म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल विठ्ठल आपल्या गावामध्ये 25व्या सप्ताहाचा समारोप आहे. भगवानगडावर अध्ययन केलेले अविनाश महाराज आपल्या गावातले भूमिपुत्र आहेत. त्यांच्यामुळे तुमच्या गावात येणं झालं एवढं खरं. तुमच्या सगळ्यांची इच्छा पण आहे आकडे वगैरे करावेत, पण तुम्हाला ती सवय नाही म्हणून मी बोलत नाही तुम्हाला. माऊलीचं मंदिर आहे आणि भगवानगड स्थापना अमृत महोत्सव आहे. भगवानगडाला स्थापन होऊन 75 वर्ष होतात. मग त्यावेळेस हे जे 2-4 गावं आहेत, रोहिणी आहेत, तुम्ही आहेत, हे सगळ्यांनी मिळून एक पंगत करा. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. हां विठ्ठल विठ्ठल अन्नदान मोठं पुण्य आहे. एखाद्याचा आत्मा प्रसन्न करणं त्याला कारणीभूत अन्न आहे. इल्ले हलक्यात घेऊ नका बरं का याला. अन्न चांगलं करता आलं पाहिजे. कुठलीही सुगरणबाई स्वर्गातून मसाला आणत नाही किंवा त्याला इंद्र पाठवत नाही. किती प्रमाणामध्ये किती वेळ काय टाकलं पाहिजे याचं सेन्स असणं म्हणजे सुगरण असणं आहे. भजे करायचे आहेत. काय काय ठिकाणी मी बघितलं ते आतून कच्चेच राहतात, बाहेरून काळे झालेले असतात. तेलाचं प्रमाण जे आहे ना असं चांगलं असताना खालून जाळ जास्त असतं आणि बाईला असं वाटतं लवकर उरकलं पाहिजे. लोणचं मुरलं तर ते गोड वाटतं. काही गोष्टी मंद अग्नीवर केलेल्या पाहिजेत, मग त्या हळूहळू त्याच्यामध्ये चव तयार होते. विठ्ठल विठ्ठल केवळ बेसन पीठ आणि तेल यांनी चव येत नाहीत, शिजवल्याने. ती शिजवण्यासाठी एक सेन्स लागतो. तसं तुमचं आमचं जीवन आहे. आपण कोणाच्या संपर्कात आहोत, किती लोक आपल्याला चांगले भेटले जीवनामध्ये, कोणते नवीन विचार आपल्याला ऐकायला मिळालेत, कशा पद्धतीमध्ये आपण राहतो, आपली आर्थिक परिस्थिती काय, हे सगळं सुखदुःखाला कारणीभूत आहेत. काही काही माणसं भाग्यवान आहेत, गाव सोडून कुठं करमतच नाहीत. ऐकले ना, आपल्याला गावाशिवाय कुठं झोप येत. जिथं जन्माला आला तिथंच तो समाप्त होतो, त्याला पृथ्वी बघायचीच नाही. आणि त्याला जर विचारलं काय काय, तिथेही झाडच असणार, तिथेही घरच असणार, तिथेही माणसंच असणार. परंतु जीवनाचा आनंद घेत असताना जी रसिकता लागते आणि त्या रसिकता वाढवणारे मित्रमंडळ लागतं. विठ्ठल विठ्ठल आता या गावामध्ये अविनाशचे लहानपणीचे दोस्त असतील, आहेत ना, त्याच्याबरोबर जन्माला आलेले. त्यांचं राहणीमान बघा, त्यांचे विचार बघा, त्यांचं गाणं बघा, त्यांचं हा बदल संगतीमुळे होतो. कोणताही मानवी जात असू द्या, त्याचे बदल संगतीमुळे होतात. जगातली कोणतीही भाषा हे संगतीमुळे डेव्हलप होते, विकसित होते. जर तुम्ही दुसरी भाषाच बोलले नाहीत, दुसऱ्या भाषेचे शब्द जर तुम्ही ऐकले नाहीत, तर तुम्हाला त्याचे अर्थ कळणार नाहीत. पण मुंबईमध्ये राहणारी माणसं आहेत, मराठी पण बोलतात, हिंदी पण बोलतात, इंग्रजीमध्ये शिकतात,
एखादी विदेशातली जर्मन जापनीज घेतात, स्वतःला ते डेव्हलप करतात मेंदूला. मेंदू हा भगवंताने प्रत्येकाला दिलेलाच आहे, त्याच्याकडून काम करून घेणं ही आपली कला आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, ऐकू येते सगळ्याला चांगलं. मुलगा आहे आणि त्याच्याकडे मोबाईल आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 2 GB डाटा फ्री आहे, 2 GB डाटा फ्री आहे. तो नेटच चालू करत नाही. मग मी त्याला एकदा दोनदा बोललो, अरे तो नेट का चालू करत नाही? नाही म्हणे खर्च होईल. बरं ठीक आहे, वापरतो का? नाही, वापरत सुद्धा नाही आणि खर्च सुद्धा करत नाही. असे काही माणसं जीवनामध्ये आलेले आहेत. मेंदू दिलेला आहे, वापरत पण नाही, खर्च करत नाही. आडवे येतील पण स्वतःला डेव्हलप करणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग काय होतं, अशा लोकांना मेहनत न करता सुखाची अपेक्षा असते, कष्ट न करता. काही काही मुलं आहेत उशाखाली पुस्तकं घेऊन झोपतात. एवढं सहज समजू नका. उशाखाली पुस्तक शिरेल का डोक्यामध्ये? बोला ना. जर तुम्ही चांगलं कर्म केलं नाही, देव सुद्धा प्रसन्न होत नाही. हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तुम्ही महाराज असा, व्यापारी असा, राजकारणी असा, कर्म तुम्हाला मोठं बनवतं. आणि कर्म चुकलात तुम्ही, वागायला चुकलात, देव तुमचं काही करू शकत नाही. घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल. ज्या भगवान श्रीकृष्णाचा आज काला आहे, ज्यांच्या निमित्ताने त्यांच्या कर्माचा अभ्यास केला, अभ्यास करून बघा. एक क्षण भगवान श्रीकृष्ण विना कर्माचे नाहीत. स्वतःसाठी कर्म केलेलं नाही, पण जगासाठी, समाजासाठी, मानव जातीसाठी सातत्याने कर्मरत आहेत म्हणून भगवंत आहेत. देवाला येऊन जर इथं कर्म करावं लागतं, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आई तर कुठपर्यंत घेणार? कमीत कमी परिश्रमामध्ये जास्त लाभ मागितला की धक्का बसलाच. आमच्याकडे एक नवीन प्रकरण सुरू झालेलं आहे. व्याज 1 कोटी जमा करा, 1 लाख रुपये व्याज घ्या. 2-3 महिने व्याज देतात आणि 200-300 कोटी घेऊन गायब होतात. आता पैसे नेणाऱ्याची चूक आहे का तुमची चूक आहे? बोला ना. कमी परिश्रमामध्ये लाभ जास्त पाहिजेत, ही हाव तुम्हाला मातीमध्ये घालते. तसं परिश्रम न करता लोकांनी आपल्याला मानावं, आपण विद्वान असावं, धनी असावं, ही अपेक्षा आपल्याला मातीत घालते. जे शेतकरी तुमच्या भागाकडे मी बघतो कधी कधी खूप चांगली शेती करतात, केळाची शेती आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये गवत तर सोडून द्या, माणूस पुरला तर उगवेल एवढी चांगली शेती असते. बघितली ना? त्यांना फळप्राप्ती होते, रमतात. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, उत्पन्न किती होतं हे सोडून द्या, दिवस चांगला जातो, याला कर्म म्हणतात. रोज शेतात जाणं, शेत कसं आहे, उगवत्या कोंबाकडे पाहणं, झाड मोठी होत असताना पाहणं, मुलाप्रमाणे त्याची देखरेख करणं, याच्यात जे दिवस जातात ना ते सुखाचे असतात. पैसा कमी जास्त मिळेल, भाव कमी जास्त मिळेल, दिवस सुखात गेला पाहिजे. म्हणून कर्म या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे महाराज कर्म करायला कुणी काही सांगतं. भारतामध्ये तर एवढं अध्यात्म उतू आलंय, काय कोण सांगेल काही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णाने विरोध केला, कोणाच्याही मागे जाऊ नका. पहिल्याच्या काल्याचा अभंग अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही ज्या विचाराचा अनुकरण करता त्याप्रमाणे तुम्ही होता. तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये आले, ज्ञानेश्वरी ऐकली, तुमच्यामध्ये ज्ञानाची वाढ होते.
ऐकू येते सगळ्याला? ज्ञानोबारांच्या मागे आला तर काय वाढेल? ज्ञान वाढेल. आणि देवऋषीच्या मागे गेलं तर भूत मोठं होईल. देवऋषीकडे जा तुम्ही. तुमच्याकडे आहेत का वड्यातलं नाल्यातलं आहे? भूताकडे जाणारी लोक, ती लोक सांगतात तुमच्या मागे भूत आहे, मृतात्मा प्रेतात्मा तुमच्या मागे लागलेला आहेत. मी मुंबईला राहत असताना एक जण आला होता. त्याने ते वास घेतला माझ्या रूममध्ये. मला म्हणे इथं प्रेतात्मा राहते म्हणे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही समाधान मिळत नाही. म्हणलं मी कुठल्या अँगलनी दुःखी वाटतो म्हणलं. कोणता असा पॉईंट तुला सापडला की मी दुःखी वाटतो? नाही नाही, पण तो प्रेतात्मा राहतो. म्हणलं राहू दे, तू राहत नाही ना. तुझ्या 1 तास येण्याने समाधान बिघडलं. तुम्हाला अजून कळालं नाही. तुमचं डोकं रिकामं होतं आणि ज्योतिषी तुमच्या घरात आणला आणि मला म्हणला तुमचे पितर तुमच्या घरात राहतात, भूताचा वास आहेत, तुम्ही चांगलं जगत आहेत. त्याने येऊन तुमच्या डोक्यामध्ये घातलं. मी वेगळी भाषा वापरत नाही बरं का. तुमच्या डोक्यात घातलं की तुम्ही बेचैन, हे करायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. तो नाही आला तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. चुकीचा माणूस जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वनवासामध्ये सुद्धा सीता सुखी आहे, नवरा बरोबर आहेत. आणि एकदा हरिण आलं, लोभ आला की तुमचं जीवन दुःखाचं सुरू होतं. मग तुम्ही सोन्याच्या लंकेमध्ये सुद्धा तुम्हाला दुःख आहे. म्हणून जीवनामध्ये म्हणजे मेंदूमध्ये चुकीचा विचार येऊ देऊ नका, चुकीचा विचार देणारे येऊ देऊ नका. जर आपल्या मेंदूत बसवायचं असेल तर ज्ञानोबारायला बसवा, ज्ञानेश्वरीला बसवा. ते कधी तुमच्याकडून काय करणार? कुठलाही कीर्तनकार गंडे दोरे टावे सांगतच नाहीत. मला तर गडावर एक जण आला होता. मला म्हणे महाराज ते वास्तुशांती करायची. म्हणजे ती बाबांनी केलेली नाही, पण ती करावी लागते. मला मी नाही करत. म्हणजे त्रास होईल. म्हणजे होऊ दे. वास्तुशांती केल्याने त्रास बंद आहे का? बोला ना. त्या घरामध्ये माणूस जन्माला येणार, त्या घरात माणूस मरणार. वास्तुशांत केल्याने काय फरक पडणार? विचार डोक्यात घालतात. पितराची शांती करा, याची शांती करा, भूताची शांती करा. हे विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतात तुमचं प्लेन माइंड असतं आणि त्या प्लेन माइंडमध्ये हे लोक येऊन सांगतात तुमचं आयुष्य बर्बाद होतं. ऐकायचं आहे का? फक्त ज्ञानोबारायांचं ऐकायचं. ज्यांनी महाराष्ट्र 700 वर्षापासून अंधश्रद्धा विमुक्त केला ते ज्ञानोबाराय आपले गुरु आहेत. ते ज्ञानोबाराय आपले महान आहेत. कधीच चुकीचं सांगणार नाही. आपली आई जसं आपल्या मुलाला वाईट सांगत नाही तसे संतच या जगामध्ये असेल की तुमच्याकडून कुठल्याही रुपयाची अपेक्षा करत नाहीत आणि वाईट सांगत नाही. आता नाही ऐकलं तुम्ही, एखाद्या मुलांनी आईचं नाही ऐकलं, नुकसान आईचं आहे का मुलाचं आहे? एवढं कळलं तरी कीर्तन समजलं महाराज. साधू ऐकायचं कुणाचं याच्यावर आयुष्य आहे. कोणाकडचा विचार घ्यायचा, कोणाचा विचार आपल्या जीवनामध्ये आणायचा, एवढंच कीर्तन आहे. वाल्या कोळ्याने फक्त 5 मिनिटं नारदाचं ऐकलं, रामायणकार झाला. एक डाकू बदलला 5 मिनिटामध्ये आणि रामायण लिहिलं. गावोगावी रामायण होतं. एका डाकूने लिहिलेलं रामायण. तुम्ही असं म्हणता का काय रामायण ऐकायचं? डाकूने लिहिलंय. याच्या विरोधात आहेत. एखादा चांगला ग्रंथ असेल, उत्तम ग्रंथ असेल आणि त्या ग्रंथकाराची वागणूक चुकीची असेल, तुम्ही म्हणता काय नुसतं चांगलं बोलतो, त्याची वागणूक बघा. चांगले विचारसुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत. याचं कारण वागणं, विचार. 5 मिनिटाची संत संगती, रामायणकार झाला डाकू. आपल्याला आयुष्यभर कोणाची संगती, कोणत्या संगतीमध्ये राहतो, कोणाचं ऐकतो आपण, कोण विचार आपल्याला सांगतं? अंधश्रद्धा आपल्या मेंदूमध्ये घुसवतात लोक आणि बदनाम साधू संताला करतात. आणि घुसवणारे मार्केटमधले लोक आहेत. त्यांचे ड्रेस फार छान असतात बरं का, भस्म फिस्म, आणि कोणाच्याही मागे ग्रह लावतात. तुमचा शनी वक्री आहेत, गुरु वक्री झालेला आहेत, शांती करावी लागेल. शांती करून काहीही झालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
यायचं असेल ना, याल तरी, शब्द फार गोड आहे, याच असं नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला आग्रह करता येत नाही, तुमची खुशी. पण जर तुम्हाला या